कल्याण माळशेज घाट आळेफाटा राष्ट्रीय महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची झालेली दयनीय अवस्था। हा राष्ट्रीय महामार्ग आहे की नाही अशी स्थिती। या रस्ता दुरुस्तीसाठी 1 मे 2025 रोजी रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने दिल्यानंतर NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विभाग खडबडून जागे झाले व प्रथम खड्डे दुरुस्ती व नंतर प्रत्यक्ष माळशेज घाटातील संपूर्ण रस्ता डांबरीकरण शुभारंभ आज करण्यात आलाय। रस्ता डांबरीकरण शुभारंभाला मुरबाडचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते। यावेळी स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी त्यांचं औक्षण करत स्वागत केलं। तसेच आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर, ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर, संचालक शांताराम झावरे, संस्थेच्या वतीने पुणेकर नगरकर टोपी परिधान करून फटाके फोडत, पेढे वाटत आनंद साजरा करत आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने आभार व धन्यवाद मानण्यात आला। यावेळी ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर म्हणाले, रस्त्याबाबत शिष्टमंडळ भेटल्यावर आमदार किसन कथोरे यांनी जी तत्परता दाखवत कार्याला सुरुवात केली ती खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेचं नेतृत्व असून त्यांना पाचव्यांदा मिळालेली संधी हेच त्यांच्या कार्याचे यशाचे गमक आहे। आम्ही नगरकर कार्याध्यक्ष स्फूर्ती फाउंडेशन बजरंग तांगडकर म्हणाले, लहानपणी माळशेज घाटमधून जातानाचा प्रवास आणि आता मागील काळात माळशेज घाटामधून प्रवास करताना पर्यटन वाढीसाठी केलेले आमदार किसन कथोरे यांनी केलेले प्रयत्न बघण्यासारखे असून रस्ता दुरुस्तीसाठी शिष्टमंडळ निवेदन द्यायला गेलो, परंतु संपूर्ण रस्ताच डांबरीकरण करू आंदोलन करण्याची आवश्यकता नाही आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवातही करण्यात आली। ही आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला ऊर्जा व प्रेरणा देणारी आहे आणि आज काम सुरू झाल्यानंतर झालेला आनंद आम्हाला गगनात मावेनासा झालाय व शब्दात व्यक्त करता येणारा नाहीये। आमदार किसन कथोरे म्हणाले, नगरकराच्या संघर्षाला मुरबाडकरांनी साथ घातली। मी शब्दाला जागणारा आणि काम पूर्णत्वास नेणारा माणूस आहे। आज माळशेज घाट डांबरीकरण काम सुरू झालं, परंतु त्यानंतर वन विभागाची परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा माळशेज घाटमधील संपूर्ण रस्ता सिमेंटीकरण करण्यात येईल। तसेच माळशेज टनल रस्ता DPR तयार झाला असून लवकरच काम सुरू होईल, त्यामुळे नागरिकांनी याचा फायदा होईल। जगातील सर्वात उंच काचेचा ब्रिज, हरिश्चंद्रगड रोपवे, हेलिपॅड सुविधा, ज्यामुळे देशातील नागरिकांना थेट माळशेज पर्यंत पोहोचण्याची सुविधा होईल। या पर्यटन माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध होईल अशी विविध कामे प्रगतीपथावर असून माळशेज घाट पर्यटन वाढीसाठी कायम प्रयत्नशील राहणार आहे अशी माहिती दिली आहे। यावेळी आम्ही नगरकर प्रतिष्ठान व स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर, ज्येष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते शांताराम तांगडकर, संचालक शांताराम झावरे, स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर, अध्यक्ष मंगेश शेळके, कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर, संचालक मंडळ पदाधिकारी प्रशांत आहेर, तानाजी करपे, हिरा आवारी, वीरेंद्र जाधव, बजरंग ढोकरे, विजय हासे, विकी पाफाळे, नितीन भराट, शशिकांत पात्रे, अमोल वाकळे, आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशन पदाधिकारी व मुरबाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वर्षापासून आता मला सगळ्यांना कल्पना आहे, कल्याणवरून आता संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतोय पार पायथ्यापर्यंत। उर्वरित राहिलेला भाग जो आहे हा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे। यालाही सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतोय। सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करायचा आहे, वन विभागाच्या काही जुन्या अडचणी आहेत त्या पूर्ण झाल्यावर त्याला पुन्हा आपण सिमेंट कॉन्क्रीटचं मंजुरी घेतोय आणि निश्चितपणे नगरकरांना संघर्ष करायची वेळ आली होती, मुरबाडकरांनी तो पूर्ण केला, संघर्ष करू दिला नाही। आणि खरं म्हणजे याला 2 वर्षापूर्वी नारळ फुटला होता, तुम्ही फोडला होता ना, आणि गेली सातत्याने 2 महिने हा आमच्याकडे प्रश्न तुमचाच होता। आम्ही नगरकरी आमची संस्था, त्याचप्रमाणे स्फूर्ती फाउंडेशन आमच्या मुलाची संस्था, बजरंगची संस्था आणि संचालक झावरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, नगरकर सर्व उपस्थित आहेत। आणि या ठिकाणी जर पाहिलं तर रस्त्याला खड्डे होते, लोकांच्या बऱ्याच तक्रारी होत्या। या संदर्भामध्ये आमच्या शिष्टमंडळाने आमदार किसन कथोरे साहेबांची भेट घेतली आणि कार्यक्षम आमदार कसा असावा, गुणवंत आमदार कसा असावा, कीर्तिवंत आमदार कसा असावा हे पाहायचं असेल तर किसन कथोरे साहेब हा त्याचा एक आदर्श असतो। नेता राज चालत असो, वनात असो, परंतु कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असेल
तर किसन कथोरे साहेबांची माणसं ही या ठिकाणी पुढे गेली पाहिजेत बंधूंनो. या मोराच्या मातीला एक इतिहासाचा सुगंध आहे. आज या ठिकाणी आमचे चिरंजीव बजरंग तांगडकर यांनी स्फूर्ती फाउंडेशन आमच्या स्पृश्या असतील येणार आहे. आपल्या महाराष्ट्रामधील सर्वात असं सौंदर्याचं हे एक ठिकाण आहे आणि याचा जो साहेबांनी मागच्या आता साहेबांची 4थी टर्म आहे, म्हणजे जे काही 5वी टर्म आहे, मग याच्यात